नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेत 288 उमेदवार देण्याचं ठरवलं तर ते 288 उमेदवार कोण असणार आहेत आणि कशा प्रकारे त्यांची निवड होणार आहे। पहा, लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी जी अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली होती त्या बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या ही हजाराच्या पटीत होती। म्हणजे याचा अर्थ एका मतदारसंघातून अनेक उमेदवारांची इच्छा आहे की त्यांनी विधानसभेचा फॉर्म भरावा। पण एक लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही लढलात नेत्यांसाठी, पण आता लढा गोरगरीब जनतेसाठी। कारण तुम्हाला आमदार होण्याची इच्छा असेल पण ती बाजूला ठेवून गोरगरीब जनतेचा विचार करून एका मतदारसंघामध्ये एक उमेदवार देण्याचा निर्णय घ्या। कारण मनोज जरांगे पाटलांनी तुम्हालाच निर्णय घेण्यासाठी सांगितलं, जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी एकत्रित येऊन बैठक घेऊन एका उमेदवाराचं नाव सुचवायचं आणि 20 तारखेला मनोज जरांगे पाटलांना सादर करायचं। म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतःची स्वार्थ पाहू नका, समाजातील गोरगरीब जनतेसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। कारण जर तुम्ही एका मतदारसंघातून एका उमेदवाराचा निर्णय घेतला तर 100% या विरोधकांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून कदाचित 20 ऑक्टोबरला जी बैठक होणार आहे त्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार जर खरोखर तुम्ही दिला आणि खरोखर गोरगरीब जनतेसाठी तुम्ही लढलात तर खरोखर यश तुमचंच आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी आमदार झालो पाहिजे, तो झाला नाही पाहिजे, पहिला हा डोक्यातून विचार करा। कारण तुमचं जे म्हणणं आहे ते लक्षात ठेवा, आतापर्यंत छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला एकत्रित घेऊन कशा प्रकारे लढा दिला, त्याच्याही बाजूने बघितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब जनतेसाठी कशा प्रकारे लढा दिला। अशा प्रकारचा लढा सध्या आपल्याला द्यायचा आहे। म्हणून स्वतःचा स्वार्थ न पाहता, स्वतःची आमदारकी न पाहता कशा प्रकारे गोरगरीब जनतेला न्याय देता येईल आणि त्याचा प्रश्न सोडवता येईल, म्हणून एका मतदारसंघातून जर तुम्ही एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि मनोज जरांगे पाटलांसमोर सादर केला तर कदाचित सर्व 18 पगड जातीतील व्यक्तींनी एकत्रित घेऊन जर त्या उमेदवाराला साथ दिली तर 100% विरोधकांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। कारण त्या उमेदवारामध्ये पाहिलं असेल प्रत्येक समाजातील व्यक्तीचा उमेदवार असणार आहे। मग त्याच्यामध्ये दलित समाज असो, धनगर समाज असो, त्यानंतर बघितलं मराठा समाज असो, मुस्लिम समाज असो, ओबीसी प्रवर्गातील अनेक समाज आहेत ते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत। तर त्या सर्व समाजातील व्यक्तीचे उमेदवार विधानसभेत दिसणार आहेत। म्हणून कदाचित विरोधकांना 100% धक्का पोहोचला असेल की मनोज जरांगे पाटलांनी 18 पगड जातीला एकत्रित येऊन जर विधानसभेत पदार्पण केलं, विधानसभेत उमेदवार दिले तर 100% त्यांना रात्रीची झोप येणार नाही। कारण त्यांचा सुपडा साफ 100% खरा आहे। लक्षात ठेवा, जे सांगतोय ते सगळ्यांनी ऐकायला पाहिजे। कारण प्रत्येकाला असं वाटतंय की मी आमदार झालो पाहिजे, तो झाला नाही पाहिजे। तर ही पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाका। कधीतरी आमदार होण्याच्या ऐवजी मावळे बनण्याचा प्रयत्न करा। कारण जर तुम्ही खरोखर मावळे असताल तर समोरचा जो व्यक्ती आहे त्याला पाठिंबा देताल। कारण तुमची जी महत्त्वाची सध्याचा स्वार्थीपणा आहे तो डोक्यातून काढून टाका। कारण मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला तर एका मतदारसंघात एकच उमेदवार असला पाहिजे आणि जर त्याच्या विरोधात कोणी उमेदवार देण्याचं ठरवलं तर लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की 100% तो आपल्यातून फुटला आहे, आपल्यातून विकला आहे, अशा प्रकारे ग्राह्य धरावं त्यांनी सांगितलं। म्हणजे याचा अर्थ काय की ते स्वतःचा स्वार्थ भाजण्यासाठी, स्वतःची आमदारकी जपण्यासाठी कदाचित लढ्यामध्ये सामील झाला असावा। म्हणून एक लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्ही नेत्यांसाठी अनेक प्रकारचे लढे दिले असतील, पण आता गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी समोर यायचंय आणि लढा लढवायचा आहे। आणि त्याच्यासाठी एका मतदारसंघामध्ये तुम्ही निर्णय घेऊन उमेदवार देण्याचं ठरवा, जेणेकरून 20 ऑक्टोबरला ते निर्णय झाला तर 100% गोरगरीब जनतेसाठी न्याय मिळण्यासाठी उशीर लागणार नाहीये। एक कधी पण लक्षात ठेवा, आपली आमदारकी आज ना उद्या मिळेल, पण या ठिकाणी समाजाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो कायमचा सुटेल। त्याच्यासाठी विरोधकांची धाकधूक वाढली आहे। जर मनोज जरांगे पाटलांनी एकच उमेदवार ठरवला आणि तो जर प्रत्येक समाजातील व्यक्तीचा उमेदवार असेल, म्हणजे याचा अर्थ एका मतदारसंघात दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या मतदारसंघात दुसऱ्या समाजाचा, म्हणजे अनेक समाजातील व्यक्ती एकत्रित करून जर उमेदवार दिला मग तो उमेदवार कोणी असेल, पण त्याच्यामध्ये कोण असणार? जर बघितलं गोरगरीब जनतेतला एखादा व्यक्ती आमदार होणार असेल तर आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे।
एकमेव कारण आहे. आतापर्यंत आपण राजकीय व्यक्तींना अनेक प्रकारचं पाठबळ दिलं, त्यांच्या चटया उचलल्या, त्यांच्या सभेला गेलो, त्यांचे राजकीय पक्षाचे झेंडे उचलले, पण या ठिकाणी सध्या प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला पुढे यायचंय आणि त्यांचा लढा यशस्वी करायचा आहे. म्हणून प्रत्येक समाजाला सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील विधानसभेत पदार्पण करणार असतील तर प्रत्येक समाजातील व्यक्तींनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाच पाहिजे. कारण त्यांचा लढा हा फक्त एका समाजासाठी नव्हे, तर मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजातील व्यक्तींना सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. त्याच्या पलीकडे पाहिलं असेल, मुस्लिम समाज असो, ओबीसी प्रवर्गातील काही व्यक्ती असो, आणि त्या पलीकडे जाऊन बघितलं असेल तर दलित समाजांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शविलाय. हे पाहून तरी प्रत्येक व्यक्तीने स्वतःला एक ओळखायला पाहिजे की यांनी एवढा मोठा लढा लढवला आहे तर आपलं सहकार्य करणं तेवढं तरी काम आहे. जर तुम्ही त्यांना विरोध करून त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असताल तर लोकांच्या डोळ्यात स्पष्टपणा दिसतंय की तुम्ही त्या मोठ्या लढ्यामध्ये स्वतःचं राजकारण बाजून घेण्यासाठी गेला आहात. म्हणून तुमच्याकडे निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी वेळ दिलाय. म्हणून मतदारसंघामध्ये प्रत्येकाने आपली बैठक घेतली पाहिजे आणि त्याच्यातून एका व्यक्तीची निवड करून त्या 20 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलाकडे सादर केली तर खरोखर त्या 288 उमेदवाराचे नावे निश्चित होतील आणि प्रत्येक समाजातील व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी ते खरोखर आमदार बनतील. आणि सत्तेत येण्यासाठी मेन महत्वाचं आहे त्या आमदारांची निवड होणं. आणि त्या आमदारांची निवड होण्यासाठी पहिली गोष्ट, मतदारसंघात एक उमेदवार असेल ते सर्वात सोपं जाणार आहे. आणि त्याच्यासाठी लोकांना सुद्धा कळेल की खरोखर हा व्यक्ती गोरगरीब जनतेसाठी न्याय द्यायला उभा आहे. म्हणून लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांनी जर एखादा साधारणातले साधारण कोणत्याही समाजातील उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे काही नियोजन असतील ते 20 ऑक्टोबरला सांगतील आणि 288 उमेदवाराचे नाव निश्चित झाले तर 100% समजून घ्या की विरोधकांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि गोरगरीब जनतेचा न्याय मिळाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. कारण त्यांचा न्याय मिळवायचा आहे तर गोरगरीब जनतेतील एखादा उमेदवार आमदार झाला आणि सत्तेत गेला तर 100% ते त्यांचे प्रश्न सोडवणार. कारण एसी मध्ये बसणाऱ्या व्यक्तींना गोरगरीब जनतेच्या समस्या कधीच कळणार नाहीत, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच कळणार नाहीत. एखाद्या शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असो, एखादा दलित समाजातील एखादा व्यक्ती असो, धनगर समाजातील व्यक्ती असो, त्यांच्या समस्या घेऊन जर तो सत्तेत उतरला तर 100% त्या काळात प्रत्येक समाजातील प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला सध्या ही वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा, वेळेमध्ये तुम्हाला नियोजन आखायचंय आणि प्रत्येक उमेदवाराचं नाव निश्चित करून त्या विधानसभेत पाठवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सध्या वेळ दिली, त्या वेळेमध्ये निर्णय घ्या. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो तारीख दिली 20 ऑक्टोबर, त्या 20 ऑक्टोबरच्या पूर्वी निर्णय अशा प्रकारे झाला तर समजून घ्या की पुढचा काळ कसा असणार आहे. याही पलीकडे जाऊन जर कोणीच उमेदवार देण्याचा निर्णय नाही घेतला की समजा उमेदवार नाही द्यायचा तर मनोज जरांगे पाटलांनी दुसरा पर्याय सांगितलाय, विरोधकांना धडा शिकवण्यासाठी पाडापाडी करावी लागेल. जर उमेदवार नसतील तर विरोधकांना पाडून कोणाला सत्तेवर आणायचं हे सुद्धा हीच जनता ठरवणार आहे. एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. कारण हे जर तुम्हाला नाही कळालं तर आपापसात भांडणे लावण्यासाठी विरोधक तयारच आहे आणि आपापसातले भांडणं लावून देण्यासाठी अनेक विरोधक तयार जरी असले तरी याच लोकांना कळायला पाहिजे की हे स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वादविवाद लावण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून याच्यापासून दूर राहा. कारण राजकीय व्यक्ती अनेक प्रकारच्या खेळी खेळतात आणि लोकांमध्ये भांडण लावून देतात आणि ते भांडण शांत झालं पाहिजे, ते भांडण लागलं नाही पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्तीची जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे की प्रत्येकाने या विरोधकांना लक्षात घ्या, या राजकीय व्यक्तींची खेळी लक्षात घ्या आणि मेन महत्त्वाच्या निर्णयाकडे लक्ष द्या. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले. ठीक आहे, तर येत्या काळात 20 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार आणि त्याच्यात 288 उमेदवार कोण असणार या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळाला असेल. मग तो उमेदवार कोणीही असो त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटील तन मन धन लावून त्या व्यक्तीला विजय आणण्यासाठी कशा प्रकारे नियोजन आखतील येत्या काळात तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.